माता लक्ष्मीसाठी, भगवान विष्णूसाठी, गणपतीसाठी, मारुतीसाठी, शंकरासाठी, आपल्या स्वामींसाठी, आपल्या दत्तगुरूंसाठी वेगळे वेगळे मंत्र आपल्याला दिलेले आहेत. ते वेगळे वेगळे मंत्र आपण का, कधी आणि कसे म्हणावेत हे तर आपल्याला माहितीच आहे. एखादा पर्व असेल, गणेश जयंती, गणेश चतुर्थी तर गणपतीचा मंत्र, सोमवार असेल तर महादेवाचा. मग जर का तुम्हाला जे आजारपण आहे त्या आजारपणाच्या वेळेस त्या गोष्टीचं औषध घेतलं तर त्रास काय होतोय मी सांगते का. तर काय होतं ना, आता तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, एखादी सेवा सांगितली, तुम्ही काय बोलता, नुसतं एवढंच केलं तर होईल का सगळं, नुसतं एवढंच केलं तर घडेल का सगळं चांगलं, असं होत नाही. कर्म, कष्ट, भोग, प्रारब्ध या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलाही मंत्र जपा, कुठलाही नाव घ्या, कुठलाही वर्ड वाचा, कुठलाही ग्रंथ वाचा, कुठलीही सेवा करा, सेवा तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत तुमच्या मनात किंतु परंतु येत नाही. किंतु परंतु आला की तुमची सेवा तिथेच संपली समजायचं. तर ही जी गोष्ट आहे ही काय